आणि आता एक धक्कादायक बातमी आहे संभाजीनगरमधनं। संभाजीनगरमध्ये गावगुंडांचा हैदोस एवढा वाढलाय की त्यांना खाकी वर्दीचा धाकच उरला नाहीये। एक गुंड नुकताच जामिनावर सुटला, रात्री मैत्रिणीच्या घरी गेला आणि मैत्रिणीला थेट गोळी मारली। पोलिसांनी या गुंडाला पकडलं, पण या गुंडाचा माज आणि मुजोरी एवढी की पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्याने थेट कॅमेऱ्यासमोर आणखी 3-4 मुलींना गोळी मारण्याची धमकी दिली आहे। आता गुंड माजोरडे आणि उद्दाम असतातच, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये संशयास्पद होती ती पोलिसांची भूमिका। जामिनावर सुटताच गुंडाचा मैत्रिणीवर गोळीबार, पोलिसांसमोरच गुंडाची मुजोरी, म्हणाला आणखी 2-3 मुलींना गोळ्या मारे। संभाजीनगरमधला हाच तो कुख्यात गुंड सय्यद फैजल उर्फ तेजा। बलात्कार, चोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे तेजावर आहेत। अलीकडेच तेजा तुरुंगातनं शिक्षा भोगून बाहेर आला होता। तो हर्सुल तुरुंगाबाहेर येताच त्याच्या मैत्रिणीनंच तेजाचं हार घालून स्वागत केलं। तुरुंगातनं सुटल्यावर तेजा रात्री 12 वाजता त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेला। तिथं त्यांच्या घरी दोघांमध्ये वाद झाला। तेव्हा तेजानं थेट पिस्तूल काढत गोळीबार केला। तेजानं तिच्या मैत्रिणीवर गोळी झाडली। तेजाच्या मैत्रिणीच्या हाताला गोळी लागली। तेजाची मैत्रीण या गोळीबारात जखमी झालेली आहे। तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। काल रात्री बेगमपुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हे घटना घडलेली आहेत। यात आम्ही अटेम्प्ट टू मर्डर हे गुन्हा दाखल केला आहे। यात जे मेन आरोपी आहेत त्यांनी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत। तसेच जे जखमी महिला आहेत त्यांचा उपचार सुरू आहेत आणि ते आउट ऑफ डेंजर आहेत। आरोपीला आता ताब्यात घेतल्यानंतर त्यांची आम्ही PCR मागून पुढील तपास करणार आहेत। गोळीबार करणाऱ्या तेजाला पोलिसांनी आता पुन्हा अटक केली, पण तेजाची मुजोरी एवढी की पोलिसांसमोरच त्याने धमकी दिली आहे। तेजाला पोलीस घेऊन जात असताना त्याचा व्हिडिओ शूट केला जात होता। त्यावेळी तेजा म्हणाला आणखी 2-3 मुलींना गोळ्या मारल्या असत्या। दो-तीन लड़कियों को गोलियां मारता है बात, दो-तीन लड़कियों को गोलियां मारता है बात, दो-तीन लड़कियों को गोलियां मारता है बात। तेजाची पोलिसांसमोरची ही मुजोरी पाहून बरेच प्रश्न पडतात। खाकी वर्दी समोरच तो आणखी 2-3 मुलींना गोळ्या मारण्याची धमकी देतो, तरीही एकही पोलीस कर्मचारी त्याला दम देत नाही। तेजाला पोलिसांनी ज्यावेळी पोलीस स्टेशनमधनं बाहेर आणलं त्यावेळी त्याचे साथीदार व्हिडिओ शूट करत होते। त्यावेळी काय झालं नीट पहा। उठना जरा, मुंह तो पोचन दे। चांगला घे रे बाबा, जोरा आने को ना। हाँ एकदम जरा आवाज उसका इसलिए पटना है बस जरा क्या। दो-तीन लड़कियों को गोलियां मारता है बस। पोलिसांसमोरच तेजा खुल्या मुलींना गोळ्या मारण्याची धमकी देतोय, तरीही एकही पोलीस अधिकारी त्याला काहीच कसं बोलत नाहीये। गुंड खुल्याम धमकी देत असताना पोलीस मूग गिळून गप्प कसे काय बसू शकतात? तेजाच्या साथीदाराला पोलिसांनी व्हिडिओ का शूट करू दिला? पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुंडाची एवढी मुजोरी दाखवण्याची हिम्मत होतेच कशी? गुंड तेजा हा पोलिसांचा पाहुणा किंवा जावई असल्यासारखे पोलीस त्याला का घेऊन जात आहेत? तेजा हा संभाजीनगरमधला सराईत गुन्हेगार आहे। तेजावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिला चाकून भोसकल्याचा गुन्हा आहे। रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला, खुनाचा प्रयत्न, शस्त्रसाठा बाळगणं आणि ड्रग्ज तस्करीसह 15 पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। तेजाने एवढे गुन्हे केले तरी पोलीस अजून त्याला सराईत गुन्हेगार ठरवायचं का याबाबत फक्त विचार करतायत। पोलिसांसमोरच एक गुंड मुलींना गोळ्या मारण्याची धमकी देतो आणि पोलीस काहीही करत नाही। संभाजीनगरमध्ये खाकी वर्दीचा धार उरलाय की नाही? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।